हॅलो गाईज, आज मी चालली आहे कोकणामध्ये माझ्या माहेरी. माझ्या गावचं आहे खेड रत्नागिरीमधलं घोगरे गाव आहे आणि आता त्याचा छोटासा मी एक व्हिडिओ बनवते. सकाळी 6 वाजता काय सुंदर वातावरण आहे. मी रात्री 2 वाजता आम्ही गावी पोचलो आणि आता सकाळी 6 वाजता 4 वाजल्यापासून कोंबड्याने आरवायला सुरुवात केली, त्यामुळे जाग आली आणि मी आता बाहेर येऊन आता 6 वाजता बघते काय सुंदर वातावरण आहे. धुकं पसरलेलं आहे, छान छान घरं दिसतात आहेत, छान वाटतं आहे. सकाळी 6 वाजता पण इतकं छान उजळलं आहे, खूप सुंदर वाटतं आहे. नारळाची झाडं छान, मस्त आंब्याचं झाड आहे, काय सुंदर वाटतंय. छोटे छोटे आजी इतके आंबे धरले होते, या पावसामुळे सगळे गळून गेले. माझा भाऊ वगैरे बाहेर बसलेत सगळे. आणि हे आमचं खूप जुनं झाड आहे आंब्याचं. ही घराच्या भोवती ना अळूची पानं आलेली आहेत आणि ही ना भाजीचे आहेत. तर ही खातात की नाही माहिती नाही, पण हे जस्ट स्टार्ट झालेत आता यायला. ही घराची मागची बाजू आहे. मी तुम्हाला पूर्ण असं राऊंड मारून दाखवलं आहे. तर छोटा बाबू आमचा खेळतोय, काहीतरी दाखवायचा प्रयत्न. आता आम्ही आत्याच्या गावी जातोय आणि रस्त्याने दाखवते. हे आमचा फोटो आम्ही सगळे काढतोय आणि STची वाट बघायला थांबलो आहेत आम्ही. आम्हाला लाल डब्याची STमध्ये बसायची खूप हे होतं की आपण बघूया चला ST कशी आहे ते. गावी सगळी शांतता असल्यामुळे STचा आवाज लगेच आला. आम्ही आलो आता STमध्ये हळूहळू सगळेजण बसतोय. मोस्टली माझ्या गावचे सगळेजण STमध्येच हे करतात. फडफड फडफड आवाज येतो STचा. आणि अशा तऱ्हेने STतून आम्ही एकच बस स्टॉप आम्ही उतरलोय आणि आता आत्याच्या गावाला आलो, आम्ही पोचलो. उतरते गावी सगळी मंडळी आहेत, आमची वाट बघतात आहे. आम्ही घोगरे गावातून दहिवली गावामध्ये आता आलो आहोत पुढे कार्यक्रमासाठी. आत्याचं नाव रोडला आणि त्यांच्या प्रवेशद्वाराला आत्याचं नाव देत आहे. तर तो एक छोटासा कार्यक्रम आहे, पण पावसामुळे आम्हाला ते पूर्ण शूटच करता येत नव्हतं, कारण पाऊस भरपूर आहे. छत्र्या घेऊन लोक ते कार्यक्रमासाठी उभे आहेत सगळे. आमची काही मित्रमंडळी मुंबईवरून आलेली आहेत, त्यातले साऊथ इंडियन आहेत. ते दक्षिणात्य लोक आहेत. ती लोक मस्त एन्जॉय करतात आहे. बाहेर पाऊस पडतोय तरी पण त्यांचा डान्स एकदम खूप मस्त. गाडीमध्ये डान्स त्या लोकांनी गाडीच्या बाहेर डान्स चालू केलेला आहे, स्पीकर लावून मस्त. त्यांनी त्यांच्याच ह्याच्यात तालात ती लोक सुंदर डान्स करतात आहे, अगदी मस्त. खूप एन्जॉय करतात आहे. त्यांना कोकणात यायला खूप आवडतं. आतापर्यंत ती लोक 3-4 वेळा कोकणात येऊन गेले. खूप खूप त्यांना आवडतं इकडे आहे. दहिवली गावातले फणस बघायला आली. मला फणस हवे होते म्हणून मी आली. खूप झाडाला फणस लागलेत, पण आम्हाला कापा पाहिजे होत्या आणि हा बरका फणस आहे म्हणून आम्ही त्याला हात नाही लावले आणि अजून थोडे कच्चे आहेत. ते वटपौर्णिमेसाठी मला वाटतं कदाचित तोपर्यंत तयार होतील. ते पूर्ण फणस लागलेले आहे. हे खूप लांब आहे तरी पण मला दिसते थोडं फणस आहेत झाडं. आज आम्हाला चुलीवरचं चिकन खायचं आहे. आज आम्ही कोंबडी वडे बनवणार आहे. आज सगळं चुलीवर म्हणजे कांदा वगैरे कापतोय, कांदा टोमॅटो काढून देतोय आणि चिकनला फोडणी घालते आहे. आम्ही आज चुलच बनवतो, नाही गॅसवर बनवायचं. आई आहे, माझी मोठी आई आहे, ती पण सांगते. चिकन धुवून झालं आहे सगळं. वहिनी ह्या वहिनी आणि निकिता आमची वाटण करत बसली आहे. सगळं आम्ही आज गॅसला हातच नाही लावला. म्हटलं नाही चला आपण कोंबडी वडे खायचे आहेत ना गावचे, तर मग कोंबडी वडे मग असंच ठरवलं. पण नाही असं हे करूया. वहिनीने मस्त चिकनला सगळं वाटण वगैरे करून आम्ही फोडणी घालत बसली. वहिनी मस्त कांदा चांगला लाल होतोय. इथून पुढे सुरुवात आहे. सगळं घर बघा, इथे बाहेर पडवी आहे, तिथे पाऊस आहे, पाऊस पडतोय बाहेर मस्त. आणि आम्ही
छान आमचा कोंबडी वड्याचा बेत चालू आहे. चुलीवर पण इकडे पाणी ठेवले, कोणाला आंघोळ करायची असेल तर इथे एक चूल पेटवली आहे, लाकडं आहे तिथे. कालो कालो थांबली आहे इथे विचारी ना, आम्ही आल्यापासून इथेच आहे हा, की गावी कोण आल्याशिवाय त्या गावच्या कुत्र्या मांजरांना खायला भेटत नाही. मग आम्ही आले की इकडे असते हा बाहेरी. वडे करायला बसलो आहे आता आम्ही. मला जसं येतं तसं कधी असं चुलीवर करायला बसल्याची सवय नाही आणि मस्त आता करतात आहे. पण जेवढे करते तेवढे चांगले छान टम फुगतात आहेत, धमाल येते. आणि आम्ही ना ह्याच्यामध्ये गावचं आम्हाला ना काकडी म्हणजे इकडे तवसं म्हणतात, त्या तवशाचे वडे केलेत आम्ही. सर टाकल्या छान मस्त हे होतं ते. म्हणजे ट्राय करूया म्हणाला. चला इकडे आपल्याला मुंबईला आपण काही करतो पण इथे गावी करायचे एक मस्त मजा आहे. 3 दिवसाचं आमचं गावची मज्जा करून छान कार्यक्रम वगैरे अटेंड करून आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो आहे. 1 दिवस तर आमचा पूर्ण पावसातच गेलेला आहे आणि आता थोडासा कमी झाला आहे आणि आम्ही लोक निघालो आहे आता. आमची आता बस पण आलेली आहे, आम्ही जस्ट बसलो आता बसमध्ये आणि आता आम्ही निघालो गावाला आमच्या बाय बाय करून. गावची प्राथमिक शाळा मस्त बघायला भेटली. छान कोकणातलं मस्त हिरवळ, इतकी सुंदर. पावसाळ्यात यावं तर पावसाळ्यात कोकण बघायला काय असं वाटतं, हिरवा गालीच्या पसरला आहे डोंगरांवर. इतकं सुंदर, डोळ्यांना खूप सुंदर वाटतं. इतकं छान छान वातावरण, इतकं प्रेझेंट आहे कारण पाऊस पडून गेला त्याच्यामुळे अजून छान वाटतं आहे. तुम्ही बघा, कधी शेणाच्या घराची जागा, कधी सिमेंटच्या घराने विटांनी घेतले, चिऱ्याने घेतले, कळलंच नाही. इतकं सुंदर मला शेणाचं घर पाहायची इच्छा होती पण मला कुठेच शेणाचं घर दिसलं नाही. सगळीकडे चिऱ्यांचं आणि कुठे 1-1, 2-2 मजली घरं दिसतात आहे. काहीच हे नाही. गाव म्हणजे आता खूप चेंज झालं. कुठे कुठे मला कौलारू घरं दिसतात पण शेणाचं घर कुठेच बघायला भेटलं नाही. सुंदर वाटते. हे सगळं बसमधून जाताना वेगवेगळी छोटी छोटी गावं लागलेली आहेत. काही ठिकाणी खूप वस्ती आहे, काही ठिकाणी एखाद दुसरं गाव घर दिसतंय, ग्रामपंचायत दिसते. जर तुम्हाला हा माझा कोकणातली छोटासा ट्रिपचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कमेंट करून हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. थँक्यू.